एखादी पायरी सांग की हे कळल्यावर तू कळेल. आता साधा प्रश्न माझा धाराशिव कर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? आणि खरं सांगू, ज्याला घरातले मायबाप कळले त्याला पंढरीचे मायबाप समजून घ्यायची गरज नाही. जिथे मायबाप कळले तिथे पंढरी कळली. हे सामर्थ्य नाही लक्षात. एवढं बोलून सुद्धा काही काही दोन चार दटकुले टाळ्या वाजवीतच नाही. दुसरं काही नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन मित्राला म्हणतात एवढी पोरगी ज्ञान शिकत होती, लय स्वतःला शाळा समजत होती, अख्ख्या मडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कशा तरी दाद्या. अरे 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. 7 कोटी एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अरे धोंड्याचा महिना एक चौकट. आपल्या सासऱ्याने अर्धा तोळा घातला तरी आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो. लाडाचा जाऊ आहे गेला सासरवाडीला. महिनाभर विचार करा ना, अर्धा तोळ्याभर महिनाभर ठेवला. जगाच्या मालकाने अक्षय धन दिलं. धन कधी समजून घ्या. धर्मशास्त्र सांगतं धनाची व्याख्या ऐकायची. विपदो विपदो नैव संपदो मच संपदा. विपदा विस्मन्नं विष्णू संपत नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जगता आली तो श्रीमंत आहे. हे अक्षय धन विश्वाच्या नाथाने दिले. कसं काय? कधी करा ना विचार. अरे रोबोट झाले पण माणूस नाही. तंत्रज्ञान मिळालं पण शरीराची शुद्धता आजही जगाच्या मालकालाच करावी लागते. कधी केलाय का विचार? लेकरू झाल्यावरच आईला पाझर कसा फुटतो? रक्ताचं दूध करायची ताकद कुणात तरी आहे की नाही? हा करवून घेणारं कुणीतरी आहे की नाही? हे सामर्थ्याने विचार करा. हे जे चाललंय ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता, हा चमत्कार नाहीये. जगात कुठलीच गोष्ट चमत्कार नसते. तुम्ही वेड्यासारखं वागू नका. ज्ञानोबांची भिंत चालवली गेली, तुकोबांचा गाथा चढला, रेड्यामुखी वेद बोलावला गेला. 36 वर्ष जगाचा मालक नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता. हा चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे. त्याला पांडुरंगाची कृपा माऊलींचं वर्णन आहे. तसेची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत याते. वर म्हणजे आशीर्वाद. चमत्कार नसतो रे, जादू असतो, हाताचा खेळ. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. हे सत्य आहे. हे कलियुग आहे बाबा. इथे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. हे जग आहे. इथं कसं आहे ना, जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे, जो चलत आला तो मूर्ख आहे. इथं सगळं ऍडव्हर्टाइजमेंटवर चालतं, प्रचारावर चालतं. देवाचंही तसंच आहे. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. ही अवस्था या कलियुगाची आहे. आम्हाला देवही कळला नाही. साधाय म्हणा, त्याला माणूस कळला नाही त्याला देवाची काय अपेक्षा ठेवणार आहे? या विषयावर जिथे मला माझ्यावर विश्वास आहे, मला माहित मी कोणामुळे, जिथे मला माझ्या आई बापाची जाण आहे, तिथे मला परमार्थ सामर्थ्याने कळतोय. हे समजून घ्या. मग तुकोबांना विचारलं आम्ही, तुकोबा तुम्हाला काय वाटतं जगाच्या मालकाला काय म्हणावं? तुमचं एवढं जवळचं नातं आहे जगाच्या मालकाशी. पांडुरंगाला काय म्हणावं? तुकोबारे सामर्थ्याने सांगतात, मला जर पांडुरंगाला काय म्हणायचंच असेल तर मी तिला आई म्हणेन. आम्ही विचारलं आईच का म्हणाल? त्याचं उत्तर आहे, तुकोबाराय सांगतात पांडुरंगाची जागा आईच घेऊ शकते आणि आईची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो. ही दोनच वाक्य सत्य आहे. मग इथे अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आपली वर्णन करतात. जनाई म्हणते माझ्यासाठी पांडुरंग कोण आहे? ये गय का विठाबाई, 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 ये गय का विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा.
असा तूही सुद्धा रक्षणापती राखणार तू आहेस मग माय तूच आहेस की न सांगता राखते ती मायच आहे पण देवही न सांगता राखतो लेकरांची सेवा केली तू कस पान भेटू कस तुझ्या उपकारा जगी तोड उबलीन जीव माझा सावरी विठाई विठ्ठला माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली जगाची विठू माऊली माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय भजन गोड होते महाराज कोण होतं बापू फिरत्याचा का वरती दिशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार पागुले चलती बोला माय बाबा पागुले चलती दुखी संसाराची राहिलेल्या दोन चार तुमचा काय प्रॉब्लेम आणि मला की पावले झाले दुखी संसाराची पावले झाले यमुनेच्या तीराला पाहिला हरी यमुनेच्या तीराला पाहिला हरी काना वाजली तो वाजली काना वाजली वाजली राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं गोकुळ माझं आहे गावात माझं राधे चल अगं हिरकडी समारंभ कीर्तन आल्याच राधे चल माझ्या गावाला जाऊ नंदाचा कारडा होता सोडला म्हणून मी आले ओढला होता सोडला म्हणून मी आले ओढला कसं गोड बोललो गोडवा थोडाच असतो भजन आहे रे भजन इतका आनंदच कशात नाही अमृताहुनी गोड नाम तुझं देवा म्हणून माझं केशवा का बनावे असं नाही ना असंच म्हण तसंच म्हण कसंही म्हण येईल तैसा बोल रामकृष्ण नाही तयाविन मुकेला विठ्ठल असंच म्हण असं माझा पांडुरंग कधी म्हणत नाही काळवेळा नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे धरती भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या हे पाप देत नाही मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही लागतो की नाही बोलत जरे एक काम करा माय बाप कीर्तन झालं माझ्या पाकिटाकडे थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला तुम्हाला वाटायला लागलं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचो देते बाई पण बोल बोलत बोलत मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही विष प्रेमानं पिलं मरतं का नाही घरी गेल्यावर पिऊन बघा सगळी कळत मधाचं काम आहे गोड देणं विषाचं काम आहे मारणं माझ्या भगवंताच्या नामाचं साधन आहे समाधान आणि पुण्य देणं ते तुम्ही कसंही घ्या समाधान आणि पुण्य देतच त्याचं काम आहे पुण्याची गणना विठ्ठलाचं नाम कधी पाप देत नाही तुमच्या लेकराचं नाव विठ्ठल आहे तुम्ही त्याला हात मारले हे विठ्ठल आहे तर ते जगाच्या मालकापर्यंत पोहोचत
आणि हे शास्त्र वगैरे हेच सांगतं रे, चहुवैदी जाणं, साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरीसी गाती. पण अंधश्रद्धांनी कर्मकांडात गुंतलेली माणसं आहे आम्ही. आम्हाला वाटतं महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. अरे माणूस एका भूतोय तू. अशी जर पाया पडल्याने तुला पोरं झाली असती, बायको बॉम्बला गेली असती. भाषा माझी नाही रे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. तरी का करणे लागे पती. तुकोबारांची वचनं आहेत माझ्या. भले तरी देव कासेची रंगोटी, पण नाठाळांच्या माती हाणू काठी. आणि जे सत्य सांगतात, जे स्वधर्माने वागतात, अरे त्यांना जर अडचण असेल तर आम्ही आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण तुम्ही आम्हालाच वेड्या काढत असाल, आमचीच लाज काढत असाल तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे शळपटलेले समजता की काय. आणि ज्या विज्ञानाच्या जगात तुम्ही जगता ना, आजची तरुण पिढी, तुम्हाला जर वाटतं ना हे लोअर क्लास आहे, तर अध्यात्मापासूनच विज्ञान चालू झालं बरं. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावलाय. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेश प्रगटले ते जलकलकीत दिसे तया बिजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोपरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचा, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सातूच्यानी सांगलंच आहे, खंडी जपे पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. अरे कशाच्या जोरावर. अरे भट्टांनी शून्याचा शोध लावला, अध्यात्माच्या जोरावर. पहिलं विमान उडवलं भारतीयानं, महाराष्ट्रीयानं, मराठी माणसानं. मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं नाव शिवा तळपदे. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले, पण आमचा मराठी माणूस विसरून गेलो आम्ही. कितीतरी विचार करा रे, जेव्हा अध्यात्म पळून 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 यशाच्या शिखरावर गेलं, जेव्हा विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर गेलं, तेव्हा त्याला कळालं अध्यात्म अगोदरच इथं बसलेलं होतं. सामर्थ्याने लक्षात घ्या. जर तुम्हाला मातीचं वैभव कळलं नाही, तुम्ही जीवनात यश कधी मिळवू शकत नाही. ज्या पिढीला धर्म कळला नाही, त्या पिढीला काय व्यवहार करता येणार आहे, काय व्यापार करता येणार आहे. तुम्हाला आज, उद्या आणि परवा हे मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र महान आहे आणि शास्त्रानेच जग जिंकता येतं. म्हणून 16व्या वर्षी शंभूराजाने बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहायचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेवलं. ताकद लक्षात घ्या. शिवराय गेले, औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया, अब ये मराठे किसके नाम पर इतना उड़ रहे हैं. 1 महीना बहुत हुआ. औरंगजेब है, इस मुगल सल्तनत का जहां बना है. 1 महीने में पूरा दक्खन पाव के नीचे हो. दख्खन पायाखाली घेणारा, स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. पण 9 वर्षात एकही किल्ला माझ्या शंभूराजांना हाती लागू दिला नाही. हे सामर्थ्य या मातीत आहे. त्याचे वारसदार रे आपण. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं. व्यापार टाकताना घ्यायचं का तर पैसे नाही. कशाला लागतात रे पैसे. काही लागत नाही पैसा बिसा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप गुलामगिरीत आहे, माझा बाप ह्यांच्या हाताखाली कामा करतो आणि मी साम्राज्याची स्वप्न बघावी का, तर नसतंच झालं. विश्वास होता स्वतःवर, जिजाऊंच्या शिकवणीवर, आई तुळजा भवानीवर. या शेतकऱ्यांची तज्ञ मान पूर्ण घेऊन या मुठभर मावळ्यासहित त्यांच्या नाकर पिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा. त्याची लेकरं रे आम्ही. किती म्हणजे किती खचलेले रे. पोरगी नाही म्हणली, केली आत्महत्या. पोस्ट नाही निघाली, गेला बोंबलत द्यायला. तुमची व्यसन करायची काढलं तरी काय. जिथं आपल्या बापाने केली नाही, आपण काय करावी. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं शिवरायांना. शिवरायांनी नाही कधी केली 31 डिसेंबरची पार्टी. होय दादा केला असं 31 डिसेंबर हॅपी न्यू इयर. बहीण आहे जरा झोंबेल, पण बहीण म्हणून ऐका. आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानीत म्हणत असतात. कळतंय ना. अवघड आहे जरा, पण कळेल. मी नाही म्हणत, तुका म्हणे येते पाहिजे जातीचं येड्या गावाळ्याचं काम नाही. दुसऱ्याचा श्रीमंत म्हणून दुसऱ्याला आपलं म्हणायचं नसतं. आपला गरीब म्हणून आपल्याला नाकारायचं नसतं. अरे आपण ज्या मातीत जन्माला आलो, आपल्याला आपल्या मातीचं वैभव वाढवता आलं पाहिजे. आपण 31 डिसेंबर नाहीये, अरे आपण गुढी पाडवा
आता झालं जे झालं ते झालं बाबा, पुढे तरी धर्म रक्षते रक्षता ऐकलंच असेल ना तुम्ही. धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करा. धर्म म्हणजेच पांडुरंग आहे, पांडुरंग म्हणजेच धर्म आहे. आणि या वयात हे कळणं गरजेचं आहे. सामर्थ्य समजून गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य, परंपरा, ज्ञान, इथं त्यागही आपल्याच पूर्वजांचा आणि साम्राज्य भलत्यांचं. इथं गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं पानाची माणसाचं असलं पाहिजे. अरे हेच कर्तव्य आहे आपलं. कोणाला नाकारायचं नाही पण स्वतःच सोडायचं नाही. अरे प्रेमाने वागू ना, का नाही वागणार, पण पुढच्याने इज्जत काढायची आणि आपण प्रेमानेच वागायचं. अरे वारकरी असलो म्हणून काय झालं, कपाळाला गंध लावतो म्हणजे काय वेडे का, माळा घरून फिरतो म्हणजे काय मूर्ख आहे का, कळत नाही का मला. कुणी काही यावं काही बोलावं. आणि विनंती माझ्या आजच्या मुलींना, स्वतःच्या पायावर उभ्या राहा पोरींनो, तर जिंदगी लय वाईट आहे. आणि आईंना विनंती माझी, तुम्ही तिला म्हणता तुला काय करायची गरज आहे, थोडंफार शिक आपलं मोठ्या का नवरा दिला बस, तुला मारलं पाहिजे. तू वेड्यासारखं म्हणजे तू आई आहेस ग, तुला कळत नाही. तू जे भोगलं ते पोरीला पुन्हा भोगायला लावणार का. अगं लय सामर्थ्य आहे आपल्यात, आपण साड्या घालतो म्हणजे मूर्ख नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन एक स्त्री करते म्हणून तिचं घर सामर्थ्याने चालतं. ही ताकद तिच्या व्यवस्थापनात आहे. मॅनेजमेंट बाईसारखं कुणीच करू शकत नाही, देवही नाही. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. देवापेक्षाही जास्त ताकद एका स्त्रीमध्ये आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटला काय आणि म्हणलं तुम्ही मुदाम करताय बरं का, मुदाम. तुम्हाला म्हणलं ना तुम्ही मुदाम, तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय पण येड्या हो तुम्ही फसताय. तुमचं कसं झालंय, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारला एवढा काय हसतो, कंडक्टरला फसवू तर म्हणलं कसं काय, मग म्हणलं तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, वेडी लोक आहेत दादा. पण विनंती आहे बोलच, हा आम्ही काय तुम्हाला अवघड शास्त्र वगैरे विचारत नाही, साधा प्रश्न आहे. लक्ष्मण कोण, हा रामाचा बंधू. लक्ष्मणाला शक्ती लागली. महाराज रामाने सांगितलंय कोणी उपचार करायला जायचं नाहीये आणि वनवासाला असल्यामुळे हे कुठल्या नगरीत जाऊ शकत नव्हते. हनुमंतरायाने रावणाचा वैद्य उचलला, वैद्य नाही घर उचललं. ते म्हणले तू येत नाही, घर उचलतो, कुठं जाशील. तो म्हटला जीव गेल्यापेक्षा उपचार केलेला बरा. रावणाच्या वैद्याने सांगितलं बाबा द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे ते घेऊन या, जीव वाचेल. भक्त महाराज मारुती त्या वर्णन करतात तुलसीदास. श्री गुरुचरण सरोचर निज मन मुकुर सुधारे बरन वर कबीर विमल सुचताय कफल छाज बुद्धिहीन तनु जानिने सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिव मोहे हर बकले सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक बुझागर राम दूत तुलित पद धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगे कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचन कैसा हाथ वज्र वर ध्वजा विराजे लाने मूल जनमय मोसार शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया स्वरूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जनावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जिया. आपण कामापुरतच घेऊ. तुलसीदास वर्णन करतात कोण आहे मारुतीबाया, लाये संजीवन लखन जियाये. लक्ष्मणाच्या जीवनासाठी जिथे संजीवन बुटी घ्यायला मारुतीराया गेले. उड्डाण मारावी पण घाई घाईत नेमकं विचारलंच नाही की कशी असते, हे की नाही. काही काही माणसं वेडी असतात यात नवल नाही, काही काही माणसं निर्लज्ज असतात. हा आणि खरं सांगते चला धर्म कळला नाही ना. मी तुकोबारांना विचारलं का हो तुकोबारा जीवनात लाज वाटणारी गोष्ट कुठली. तुकोबारा म्हणते मला लोकांनी येडं म्हणलं लाज वाटत नाही, मूर्ख म्हणलं लाज वाटत नाही, कधीच काहीच वाटत नाही. पण ज्या दिवशी माझ्या मुखात माझ्या पांडुरंगाचं नाव येतं त्या दिवशी इतकी लाज वाटते की जीव द्यावासा वाटतो. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. जीवनात देव न कळणं, धर्म न कळण्याच्यासारखी लाज वाटणारी गोष्ट दुसरी नाही. काही माणसं म्हणतात नाही निघाल तर कीर्तन आलं पण आलं ना,
काय म्हणले काय आलतं पण बसलं नाही, काय म्हणले बसलं पण मधनच गेलो काम होत, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात स्थिरावत नाही, मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात, तुमचं केलेलं पाप तुम्हाला पवित्र धर्म मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी नाही म्हणत बरं, नामासी मुख तोंडर पापिया हरिविन धावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. हिताच्या आड उभाय तेच तर पाप आहे, मायबाप कळत नाही वेड्या तेच तर पाप आहे. अरे व्यसनाच्या नादी लागला मूर्खा हेच पाप आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा, इतकं व्यसन मुक्त धाराशिवाय बर तोंडावून कळतं रे कोण खातं कोण पेतंय. ती गरज काय आणि काय पुढच्या पिढीला काय तुम्ही काय संदेश देणार आहात? काय ही पिढी तुमच्याकडे बघून जगते रे. तुम्ही काय पुढच्याला सांगणार आहे, काय तुमच्या नातवाला, काय तुमच्या पोरांना सांगणार आहे? 8वीचं पोरगं माझ्या समोर मावा चोळीत होतं, म्हणजे लाज वाटते का? चडीतला पॅन्टीत तर ये मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मंडपात. झालं ना कीर्तन, लय ज्ञान नको पाजळू म्हणलं. आपण आपल्या बापाला घाबरत नाही, झुकेगा नाही साला म्हणला, तू काय चीज आहे? समोर तिचा बाप आला, त्याला चोळलेली बावेश्वर पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं होतं ना बापाला घाबरत नाही. ती म्हणला, ए बापाला घाबरण्यातली अवलाद आपण ना. म्हणलं मागं का घेतली? ती म्हणलं ती यातली आरती मागते म्हणून मागं घेतली. आता याचा पोरगा संत होणार आहे. छत्रपती जन्माला मासाहेब जिजाऊंचीच पूस लागते रे. लेकर म्हणून सांगते माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. आपल्या भाषेत अनुग्रहण करतात, कॉपी करतात. जे तुम्ही आहात तेच लेकर होणार आहेत. धन्य माता पिता तयाचे. छत्रपतींचं कारणच फक्त मासाहेब जिजाऊ. धन्य धन्य थोराई शिवराया आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरमाना मुजरमानाचा मान जिंकायला ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. आता एवढं बोलून जे 2-4 धक्कुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला ते टाळ्या वाजवतील, जे अवलाद जन्मालाच पाकिस्तानात आली ती टाळी वाजवणार नाही. जन्म हिरला नाही ना वाजवा. मुठभर मावला हातात, अरे बाजी बरोबर माझी तमाची यसाची सूर्याची कोणाची फुलाची बदल नराची संताची मोरोची बहिरची मोरे गोरपडे बोलते निंबाळकर बांधलकर जेद हे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. 5 वर्षाचे शिवराय हाताला धरले, राया रावांना सगळी अंधश्रद्धा पसरवली. जो या पुण्याच्या मातीतनं आपलं पीक पिकवल, त्याच्या वंशाचा त्याच्या वंशाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, कूळ राहणार नाही. आणि माणसं घाबरायला लागली, आपलीच माती पण पिकवायला भेटतात, अरे आपली जमीन पण रुजवायला भेटतात. मागण्या मागे सरण्या माझ्या मासाच्या जाऊन, अरे आई भवानीची लेखते, ज्या राया रावानं ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच मातीतनं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि सांगितलं व्हायचा तर व्हायू द्या, माझ्या कुलाचा नाश, पण ही माती पिकली पाहिजे.
बाईचं सामर्थ्य बघून माणसं पुण्याकडे वळायला लागली. विचार करायला लागली एका बाईला आपल्याला सामर्थ्य द्यावं आणि आपण पुढे होऊ नये. हळूहळू माणसं मातीकडे वळायला लागली. पण शेतकऱ्यांनी विचारलं माझा आहे तुमच्या विश्वासावर माती उजवायला आलो खरं, पण पिकवायचं काय? अहो कुठनं आणायची बी बियाणं, कसा करायचा खर्च? या महाराष्ट्राची पहिली पतसंस्था एका स्त्रीनं चालू केली, जिचं नाव राजमाता मासाहेब जिजाऊ आणि पतसंस्थेचं नाव स्वराज्य. पतसंस्था प्रथम एका स्त्रीनं चालू केली. ज्या पतसंस्थेतून शेतकऱ्यांना बी बियाणं, बैलजोड्या, बैलगाड्या, जे काही खतं लागतात, जो काही पैसा लागतोय, जो काही धान्य दुमला लागतोय, सगळं द्यायला चालू केलं. आता काय पाहिजे? सामर्थ्यानं माणसं उभं राहायला लागली. हळूहळू हळूहळू शिवराय मोठे व्हायला लागले. वय वर्ष 17. वयाच्या 17व्या वर्षी मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडून शिवरायांच्या हातात दिलं. पुण्याच्या नैऋत्य चित्र रायगडेश्वराच्या मंदिरात स्वराज्यासाठी शपथ घेतली. माझ्या राजानं मुठभर मावळं घेतलं. आईच्या विश्वासावर, त्यांच्या संस्काराच्या बळावर पहिला गड किल्ला जिंकला. वयाच्या 17व्या वर्षी शिवरायांनी पहिला गड किल्ला जिंकला, ज्याचं नाव तोरणा. 17 वर्षाचं लेकरू आदिलशाही जमशाही थांब पडली. कोण आहे? एवढं तरुण प्राण पोरं आपल्याला ललकारी देत आहे. कशाच्या जीवावर? खजिना आहे? नाही. घोडदळ आहे? नाही. पायदळ आहे? नाही. माणूस बळ आहे? नाही. पण त्यांना कुठं माहित आहे, अरे मनगटाच्या ताकदीपेक्षा विचारांनी आणि संस्काराची ताकद मोठी असल्यावर जग जिंकता येतं. आणि हे जग जिंकायची ताकद शिवरायांनी निर्माण केली. सांगितलं मासाहेबांनी, त्या माजरूया जनावरांना पायाखाली तुडवायचंय. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, विहिरीत टाकून गेलं. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परत गेले शिवराय. 18-19 वर्षाचं तरुण पांड पोरगा, मासाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसतंय. काय झालं मासाहेब? कारण कसं आणि कुठल्या तोंडानं सांगू लागलं? आई बहिणींना सुरक्षित ठेवायची जबाबदारी घेतली होती. पण माझ्या डोळ्यात देखत राजाचा पाटील नावाचा पाटील त्यानं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली आणि सत्तेच्या जोरावर तिला विहिरीत ढकलून दिली. कधी थांबणार हे राजा? अरे देवालाही लाज वाटावी अशा कथा या महाराष्ट्राच्या या मातीवर. कोण थांबवणार? 17-18 वर्षाचे शिवराय न्यायाच्या दरबारात बसून सांगतायत, अनाथ राज्याच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर. काय झालं? आई बहिणीवर वाईट नजर टाकतो. माझ्या देवी सारख्या बहिणीवर वाईट नजर टाकणाऱ्याला जिवंत सोडा, पण दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, वेशीवर टांगा. त्यात येणाऱ्याला प्रत्येकाला कळावं, माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शोभा त्याचा राज्याचा पाटील केल्याशिवाय सोडत नाही. ही न्यायासत्ता माझ्या शिवशाहीमध्ये होती. मॅनेजमेंट आहे का? एकही पोरगी असुरक्षित नसते. आता जेवढे शेतकरी आत्महत्या करतात, पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. तरी तेव्हा एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. याला व्यवस्थापन म्हणायचं, याला शिवशाही म्हणायचं. सगळे आनंदाने जगत. व्यवस्थापन या महाराष्ट्रातलं पहिला धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं माझ्या राजानं बांधली. व्यवस्थापन, मॅनेजमेंट कुठून आली? आईकडे बघून. कशी आली? आईच्या सामर्थ्याने. पण हे सगळं का? कशासाठी?
शक्तिवान, काय ताकद. आणि ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. जगू नका लाका तुम्ही, माणूस नाही तुम्ही. आणि खरंय म्हणा, मी पण कुणाकडनं अपेक्षा करायला लागले. 500,000 मतदान करणारी जाती आपल्याला शिवराय करणार आहेत का? आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गळगळ साडी ना. तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. अरे स्वतःवर तरी विश्वास ठेवा रे. तुम्ही सगळं करू शकता, जग जिंकू शकता, विश्वास तर ठेवा. आजच्या पिढीला विनंती माझी, हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रोतही आहे धनवरांचं वर्णन. जिथे मी ज्ञानाच्या जोरावर भक्तीची सांगड घालावी, भक्ती केल्यावर मला कळावं मी कोण आहे, आणि जेव्हा मला कळावं मी कोण आहे तेव्हा मी देव कोण आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. जिथे मला माझी ओळख झाली ना तिथे मला देवाची ओळख होते. आणि मी कोण आहे, मी त्याचाच तर अवतार आहे. हा अंश मी त्याचाच आहे. मग मी स्वतःला कुठल्याही अनुषंगाने का कमी समजावं? मी एक मुलगी म्हणून स्वतःला कमी समजावं? आणि मी त्या आई भवानीचा त्या पांडुरंगाचा अंश आहे. मी काही करू शकते, काही. जगाने किती पाय खेचावं, लोकांनी किती नावं ठेवावं, अरे किती अपयश पदरात पडावं, किती संकट यावी, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. हे जग जिंकणार हा विश्वास माझा आहे. आणि एवढं मात्र खरंय, देव कुणावरही मस्तकावर हात ठेवत नाही, त्याला कष्ट करावं लागतं. तुम्ही कष्ट करायला सुरुवात करा, देव तुम्हाला यश देणार. हे मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. उद्यमेन ही सद्यंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृगः. उद्योग सिद्धीला न्यायचा असेल तर कष्ट करावं लागतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी मनोरथ आहे. कार्य मनात ठेवून घडत नाही सुप्तस्य, सुप्तस्य म्हणजे झोपलेला, नाही सुप्तस्य सिंहस्य झोपलेला सिंह मुख्य मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? हरणाला माय आली, माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असं. महादेव म्हणला माय तू झोपलाय पण तुला भूक लागली, तू तोंडवास मी तुझ्या तोंडात जाते. होईल का असं? अगदीच तसं देव कष्ट न करता देईल कसा? कोणाचाच बाप कष्ट केल्याशिवाय देत नाही, जगाचाही नाही. हातपाय चालवा, अरे तुम्ही थोडं करा तो भरपूर देईल, पण करा तर. आम्हाला फक्त गोरी दिसली, गाड्या कसली, माझी चित्रबापाची भेंड आहे. जरा सामर्थ्याकडे लक्ष दे. हातपाय चालव, कमव पैसा. आणि अर्थ, पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवलाच पाहिजे. आपण काही गरीबाची लेकरं नाही. पंढरपूरचा आपला पांडुरंग द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो. एकही संत सांगा जे गरीब आहे, ज्यांचा अभंग आहे, ते तुकोबार आहे. 65 लाखाची सावकारची. किती? आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्ज बुडवायचे असं ठरवलं होतं. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 400 ते 500 तुला सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. का संत माहित असावं याची जाणीव करा. संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. त्या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे. हा वारकरी संप्रदाय. जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी माफ केलं. दुसरं छत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपल्याला नाही माहिती. गरज नाही. कळतंय ना? काय करू शकत नाही रे आपण. माझ्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. माझ्या वर्गात एक पोरग आहे, सर मी त्याला उभं केलं. एके दिवशी उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय आणि तू वकिली करणार कशी? तो म्हणला थोल तुतलं बोलू नका. कुठलं बोलू? थोतलं नाही तर कुठलं बोलू? बरं चल, एखाद्याला मया आली तुला केस दिली, पण तू लढणार कशी? तो म्हणला थोल कधी बी लढल. कधी लढल? नाही तू लढल पण पुलत्याला कलल का? तू लढलेली आणि अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. सर म्हणले वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. अरे हे सोड, तू जर काही करू शकला ना, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर मध्ये त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, पट्ट्या मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. जेव्हा अख्खं जग आपली हारायची वाट बघतं आणि आपण फक्त विश्वासावर जिंकतो, तेव्हा आपल्यावर पांडुरंगाची कृपा झालेली असते, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा जग हारायचं वाट बघतं तेव्हा जिंकण्यात मजा आहे. जेव्हा त्याला वाटतं की बाई हिला काय जमणार आहे, तेव्हा करावं. त्याची मजा आहे.
माझ्याच कशात नाही, तेच आपल्याला आई बाबाला समाधान देणार आहे. खचू नका या विषयात. मग काय पुढचं लेक्चर भरला सरांनी उभा केला, का रे ग्रंथ विकले? पोराने खाली मागले. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. वर्ग म्हणला तर ठुगली विकली. सर म्हणले कस का नाही थोपय म्हणला तर प्रत्येका थमा जायचो त्याला थांबायचो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देन होय पुढे तुझ्याकडनं गीत ऐकण्यापेक्षा घेतली ना बरं. स्टॅटर्जी रे गणिमी काळा हेच चालतंय. स्वतःला कमी समजू नका, विचारांची ताकद फक्त ठेवा. मग काय मारुती गेले, तुम्ही जागेवर आले, तुम्ही जागेवर आले. मारुती द्रोणागिरीवर गेले ना, आले का? इष्टी चहापणाला थांबत असते पण गाव येऊस तर सोडायची नसते असं मग ते मारुती गेले. माहीत नसल्यामुळं संजीवनी बुटी सापडली, पण ताकद असल्यामुळे सगळा पर्वत उचलला. निघाले अयोध्येकडे, मध्ये निघाले लंकेकडे, मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं असं काय एवढं विशालवर, तिच्या सावलीने अख्खी अयोध्या व्यापली. काय बघायला भरतांनी बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण त्या बाणावर राम राम लिहिलं. जिथं माझ्या भगवंताने मृत्यूही पाठवलाय तरीही मी स्वीकारावा, ते मारुती आहे. कारण विश्वास आहे जिथे माझ्या प्रभूचा बाण आहे तो मला मारू शकत. विश्वास आहे ना, मान स्वीकारला. कोणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती कुठे कसं काय लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही पोचलं तर जीव जाईल त्यांचा. काही मला जाऊ द्या. बरं म्हणतात अहो थोडं तरी सांगा. विरहात जीव जळतोय माझा, वर्णन केलं तरी समाधान लागेल या मनाला. काय झालं, कसं झालं, कधी झालं, थोडं तरी सांगा. वेळ नाहीये माझ्याकडे, सूर्योदयाच्या आधी पोचायचं, जीव जाईल लक्ष्मणांचा. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेट कर नाही मग मातोड कर. मग उर्मिला हा हुशार आहे तुम्ही. लक्ष्मणांची पत्नी पातिव्रत्य भारत तिच्याकडे. नवऱ्याच्या एका शब्दावर 14 वर्ष तिने सगळ्यात जास्त वनवास दिलाय. राजभोग भोगतीये तरी नवऱ्याचा सहवास नाही. नवरा एका शब्दावर गेलाय तिकडे वनवासाला. नवरा असून विरह आहे, किती त्रास होणार, पण समाधानाने जगते. सांगितलं मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. काय ताकद आहे त्या उर्मिलेमध्ये. अरे सूर्याला सांगा उगवू नये आणि सूर्यालाही उगवू नये ह्याला स्त्री म्हणायचं. सूर्य सुद्धा स्त्रीच्या मर्जीशिवाय उगवू शकत नाही, एवढी ताकद एका बाईत. मारुतींचा जीव, लक्ष्मणांचा जीव मारुतीमुळे नाही त्यांच्या पत्नी उर्मिलेमुळे वाचला. मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ही ताकद त्या उर्मिलेत होती. काय रामायण आहे महाराज. आम्ही रामायणाचे काहीच भाग ऐकले हो. मला इतकं वाईट वाटलं. परवा दिवशी एक तरणा पाण हिंदू धर्माचा पोरगा मला मूर्खासारखा प्रश्न त्याने विचारला. तो मला म्हटला ताई फार राम राम करता, फार कृष्ण कृष्ण करता, फार विठ्ठल विठ्ठल करता, फार देव देव करता, इतकाच जर तुमचा देव प्रबळ आहे. म्हटलं आमचा म्हणजे तुझा नाही. नाही म्हणे कीर्तन करता ना तुम्ही. म्हटलं हो. म्हणजे साध्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. ज्या रामाला सीता कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार आहे. म्हटलं खरं आहे तुझं. तुम्हाला काय वाटतं कसं आहे रामायण? एक परीट म्हणला रामाला तुझी बायको रावणापाशी राहून आली, मग नीट आसन का. मग राम म्हणला गेला माय तो रावणापाशी राहून आली, मग तुझं पवित्र कसं आम्हाला कळणार आणि मग जातो वनवासाला. हे असं रामायण असू शकत नाही. हा बाह्य आनंद आहे. ज्या देवाला न सांगता भक्तांचं मन कळतं त्या देवाला बायकोचं पावित्र्य कळणार नाही का? अरे देव आहे तो, लोकांचा ऐकेल तो देव कसा? इजुनिया जण भक्ती करी हे सांगणारे संत लोकांचं कसं ऐकतील? मग काय सत्यता आहे? कधी नाद रामायण ऐका, उत्तरात तुळस रामायणाचा ऐका. दशरथांचा मृत्यू हा पुत्रवियोगामुळे झाला. नियतकालीन नाही, आपत्कालीन. 2 मरण असतात. एक लल्लाटी जे न पुसे का काही केले सटवी चर्चेमध्ये मध्ये त्याचा इष्टा निर्मळ चित्ती वाहने सदा माऊलींच्या सांगण्याप्रमाणे 5व्या दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. आणि खरं म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. येड्या नव्हत्या ती.
विलय शहाण्या तुम्ही जन्माला दुसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज गॉन ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर खरं आहे तुझं सांगू नये असं नाही पण सांगण्याची एक वेळ असते जगाला दाखवू नये असं नाही पण दाखवण्याची एक पद्धत असते आणि ह्या जगासाठी जगायचं नाही रे ही लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आयगो याला बरी केली मग काही ब्रह्मचारी ठेवता का त्याला अरे बायको तर करू द्या लोकच ऐकून चलत नाही रे ही लोक एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणे असं नसतं दोनचे तरी खौट बोलणारच पण हा त्याचं काय असतंय पैसा आहे पैसा असल्यावर काय नव्हतं लोक आहेत महाराज लोक स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नेबळा ठेवतं नुसतंच उभं राहिलं त्याला काय काळा भीती आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती मग करू काय मरू कसं तर जाऊ द्या रे मरू द्या आम्ही नाही विचार करत अनंत वाचायला बरोबर बरोबर त्या काही गोपाळ पाळी हरी नवडीचं वर्णन आहे आम्हाला बाबा फरक नाही पडत आमच्यासाठी काहीच नाही फक्त तो लोक चांगलं म्हणतील म्हणून आम्ही चांगलं वागत नाही चांगलं वागणं आपल्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं लोकांसाठी आपण कसे आहोत तसे जगासमोर मांडायचे फार आव नाही आणायचा स्पष्ट बोलू का ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा देव लवकर भेटत तुम्हाला जे खरंय ते खरंय बाबा असाय तर असाय तसाय तर तसा लय आती नाही जगाच्या मी फार शुद्ध आहे मी फार पवित्र आहे मी फार असाय मी फार देवाला काही असलं लागत नाही जाता मी तो कुळशिळा माता भजकात तर भावना युक्त जात गोत्र कुळ धर्म देव बघत नाही फक्त भावना बघत उच्च नीच काही येणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून ये तर आमचं नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण आणि बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही अरे तू बाप ठोकला तू काय विचार करतो देव भेटल काय पोरांनो 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि नोकरी लागणार तू देवाला बुडवलं आणि या बहिणीची गॅरंटी जो जो देवासमोर नाचतो ना अजून 4 वर्षाची तुला बायको भेटणार नाही आता बाकीचे म्हणतात माझं झालं तुझी नीट नाचणार नाही की नाही भेटल्यापेक्षा बेकार भेटली न कुठल्या मातीत जन्माला आला काय वागताय मस्करी नाही ही भल्या भल्याला येड्यात काढलं महाराज नाल बाबा सांगतात तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा येडका मदन मदन केवळ पंचन येडका मदन केवळ पंचन वासना इतकी वाईट आहे स्त्रीवर वाईट नजर आजपर्यंत जने जने टाकली ना या अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही ब्रह्माचं मंदिर आहे अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही इन होल वर्ल्ड सगळ्या जगाचा बाप आहे पण देवळात स्वतःचीच मुलगी सरस्वती शांतीच्यावर चुकून वाईट नजर गेली देव असून देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंभा इतक्या सुंदर की सुकलेल्या कमळाला हात आला तर कमळ जागेवर फक्त एवढं देखणं स्वरूप होतं त्या बायकांचं नजर फिरली पायाच्या पोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली आळ्या झाल्या पू झाला
इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला काळा भजनाचा. सगळ्याच एकनाथ चंद्र, 27 बायका त्याला, 27 नक्षत्र चंद्राच्या 27 बायका आहे. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, बृहस्पतींच्या 5 महिन्याची बाळंतीण करून सोडली. परिणाम भूल पुराचा पुत्र झाला, चंद्राला डाग आहे. साधं समजू नका, आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारायण. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण भजन नारायण 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 गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. त्यांना संत पाण्यात दिसलं, एका मासोळीच्या मागं बरंच मास लागल्या. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. पण हे बघून नारदाच्या मनात वासना निर्माण झाली. नारद म्हणले, एकटं जगण्यात मजा नाही, बायको बायको. देवाला म्हणले, देवा बायको द्या. देव म्हणले, मी कुठून देऊ, तू कर ना, तुला पाहिजे ती तुम्ही द्या. मी तुम्हाला 16,108 2-4 द्या. तुम्हाला काय वाटतं, देवाने हाऊस करून 16,108 बायका दिल्या? देवाला मौज मजा वाटत होती? एकही बायको कृष्णाने स्वतःहून केली नाही. 8 बायका देवाकडे आला, 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. त्या भगवंताच्या चरणामध्ये याचना करतात, देवा आम्ही कंसाच्या कारावासात राहून आलोय, लोक आम्हाला पवित्र नाही समजणार. तुम्ही देव असून जगाला ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, तरी लोक तुमचंही ऐकणार. एकतर आमचा स्वीकार करा, नाहीतर आम्हाला जीवे मारा. देव म्हटला, मी तारणहार आहे, मी मारणाऱ्यातला नाही. आणि स्त्री हत्या हे गहन पाप तर माझ्याच्याने जमणार. मी आशीर्वाद देतो की युगात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल, तुमच्या नावासमोर माझं नाव लावण्याचा अधिकार तुम्हाला देतो. इतकी ताकद माझ्या भगवंतात आहे. कृष्णाने स्वतःचं नाव दिलं, पण त्या एकाही मुलीला माझ्या कृष्णाने स्पर्शही केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी जवळ केवडे केवडे नकळे कान वाचे कोडे. आणि आमचं उठकी सुट म्हणतो, देवाला तेवढ्या होत्या, आम्ही वेदवाच्या करतो. गप श्यामड्या, तुला एक सांभाळणं होईना, काही बोलत होता उग. देवाची बरोबरी होत असते आपल्याच्या ना. हा विचार करा जरा या विषयाकडे. नारद म्हणले, देवाला देवा बायको पाहिजे. देव म्हणले, कुठली? ते म्हणे, जिथं तुम्ही म्हणाल ती. देव म्हणले, हरकत नाही. देव नाही म्हणत नाही, देव नाही म्हणत नाही. देव म्हणले, जिथं मी नाही ती बायको तुझी. आंधळ करते, आंधळ. भक्तिसूत्र सांगणाऱ्या नारद वेड्यासारखं देवाला बायको मागतायत. देव म्हणले, जिथं मी नाही तिथं तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. देव रटला नाना परिवरून एवढला चराचरी माऊलींचा जाऊन नाही. जिथे दिसे भूत ते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. तर सगळीकडे सर्व घटी रामध्ये हा देही एक सूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी. हे जे चाललंय ना त्याचं कारणच देव आहे. शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदे पदा विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी Hey
तुम मीरा के जैसे कौन कहते हैं भगवान वीर शबरी के तरह अच्युतम केशव राम नारायण अच्युतम केशव राम नारायण. किती गोड ना. एवढं रोज मुलीचा संसार सुखच होईल. काही लागत नाही का माय, काही लागत नाही. तुम्ही लय गोड आहे ग आई, शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. पण आहे कसा प्रॉब्लेम आहे, पण त्यात आपली चूक नाही. ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. पुरुषाला कंठ दिला, बाईला कंठ नाही. कंठ कंठ नरड्याच्या आतली गाठ. तुम्हाला इथं गाठ आहे, बायकांना नाही. दादा चेक करू नका, अस्थिर. मला ईश्वरला घ्या अस्थिर झाला तर ईश्वरची नाही अस्थिर. पुरुषाला अस्थिर स्त्रियांना नसते. ह्याच्या हिशोबानं तुम्ही आतल्या गाठी. तसं नाही महाराज, तुमच्या पोटात राहतं आमच्या पंठीवीच. कारण हे जग सांगावं इतकं चांगलं राहिलं की लोक रडून ऐकतात. सोडून सांग विनंती, आपली पडती बाजू कधी जगासमोर मांडायची नाही. आपली दुखती बाजू कधी लोकांना दाखवायची. जेव्हा पडती बाजू जगाला सांगाल तेव्हा लोक त्याचा गैरफायदा घेणार. हा विश्वास ठेवा, लोकांना कधी पडती बाजू सांगू नका. कधीच आपल्या व्यावहारिक आपले जे पर्सनल गोष्टी असतात, आपल्या ज्या कौटुंबिक समस्या असतात जगासमोर नाही मांडायच्या. माझी सासू अशी, माझी सून तशी, माझा भाऊ असा, माझी बहीण तशी. लोक तमाशाच बघायला जमा होते. लोकांना किती जवळचा मित्र असला, कौटुंबिक फॅमिली प्रॉब्लेम कधी नाही सांगायचे. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही लोक मिळून चोळायला बसले. मग कुठे सांगायचं, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगू वाहे माऊलीचे चित्त. तो ऐकतोय, त्याला कळतंय या विषयात. मग नारद फिरले पण बायको एकही नाही अशी तिथं देव नाही. देव सगळीकडे 16,107 जामवंतीचा, अस्वलींची कन्या पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमनी इच्छा ही भेटावी, पण देव तिला सगळं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं एकट्याच आहे. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपले रुक्मिणी. आईसाहेब म्हणल्या रोज आईसाहेब म्हणणार गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं पिसाळलं का काय? नारदा नारदा नाही, नारद राव म्हणायचं का? तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. रुक्मिणी मातेला लगेच कळलं, देवानं हे गबाळ माझ्याकडे सुधरवाय पाठवलंय. आता सगळेच काम काही मुख्यमंत्री करतो का? काही उपमुख्यमंत्री, काही आमदार, काही खासदार असं खाली असतं ना, कसं मग हे उपमुख्यमंत्र्याला दिलं होतं महाराज बरं का. मुख्यमंत्री बिझी होते की नाही, हे कळतंय ना. दुसरीकडे नेऊ नका महाराज बरं का, इथं इथेपर्यंत झालं. मग देव बिझी होता, देवाने रुक्मिणी मातेकडे पाठवलं. रुक्मिणी माता म्हणले खरंय नारद, असंही वाचून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटेला लय कमी येतं. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसला. पण कसं ना नारदराव, मी असंच तुमच्या हाताला धरून धाराशिव मध्ये गेले की लोक काय म्हणतील, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आले. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? कळतंय का तुम्हाला? हुशार आहे तसे तुम्ही महाराज. घ्या समजून घ्या महाराज. मग म्हणजे आपण काय करू, विधिवत लग्न करू. ऑफिशियली मी तुमची बायको होते, मग काय हरकत आहे? मग पाहिजे तिथं फिरू. नारदांना नाही पटलं. ते म्हणले एक काम करा, त्याच्या आधी समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन आंघोळ करून या, तोपर्यंत मी विधीची तयारी करते. गोड बोलून रुक्मिणी मातेला नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेने शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं त्यालाच कळलं. नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगच्या उगत धोतर गेलं, साडी आली. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या, मागण्या आल्या, लग्नीत मोरणी ठशीन बोर माळून चपल आरण चेटल आला.
गंगासारखी फेकली ना पाण्यात बाहेर. जिथं निघाली नारद की तो बाई नारदी, नारदांची काय झाली? नारदी झाली. जिथं निघाल्या तो वन, त्या वनामध्ये कोळ्याचा राजा, देवार राजा नावाचा राजा, 11 विक्राळ, खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळीत उगस धान शरीर महाराज, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिसली स्त्री दिसली. त्याला मोह आवडतोय, धरली हाताला. चल, त्या म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? घेते. त्या म्हणल्या येड्या मी आताच बदलले का? वडील वडील वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, लेकर 60 पोरं झाली. किती झाली? 60 पोरं झाली. कुणाला झाली? अहो येड्या हो, नारदी ना. असं कुठं बी कसं जोडता बरं? आधी नारदांची नारदी झाली, तिला 60 पोरं झाली. नारदी म्हणली धनीसाठी बी पोरच वैव, एखादी वारं घालायचं तरी पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा, सांभाळत्याल नाही सांभाळत्याल. मग 61वी मुलगी कपिला षष्ठी, 61 लेकरं नारदी. आपल्याला 2 असले, जीव किती आले बरं तुम्हाला? असं वाटतं या दोघांना बी मारावं, आपण बी दिसते. राग येतो कधी कधी महाराज. तिकडं बाईला सुख कधी लागतं माहितीये का? हे मी नाही सांगत बरं का, आपण ग्रंथाशिवाय बोलत नाही. माऊली म्हणतात बाईला सुख कधी लागतं माहितीये? सख्याचा जिव्हाळा बाया सासर वासच आहे. सासूनं बोलावं, नंदेनं बोलावं, जावेनं बोलावं, गावानं हिंडवावं, फक्त नवऱ्यानं रात्री मानावं. कशाला टेन्शन घेते? मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरं आहे का नाही? धाराशिवच्या माय मावल्या, खरं आहे का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं येईल मला अक्कल, तोपर्यंत मी सांगा बाय. म्हणजे तू काय म्हणे सोपी आहे सर्व होणी, फक्त शहाणा तू धनी. कोण शहाणा पाहिजे? नवरा शहाणा पाहिजे. घर कसंही येडं वाकडं सांभाळून घेता येतंय, पण नवरा फक्त आपल्या सोबत पाहिजे, साथ देणारा पाहिजे बरं काय. तुम्हाला मी भरता अहंकार आणि 2 शब्द गोड बोलायचे की दादा. अरे त्या म्हाताऱ्याला विचारा ज्याची बायको मी दारात पडलेला असतो, कोणी चहा विचारत नाही महाराज. किती म्हातारी झालेली असू दे, बायको असू दे, किती म्हातारी झालेली, 70-75 वर्षाची म्हातारी, पण सुनेनं जर नवऱ्याला भाकरी न्यायला घातली तर तेवढी म्हातारी थरथर हातानं चालवत नाही, दिसवत नाही आणि शरीर उचलत नाही, तरी तशीच जाती चुलीला पेटवते आणि तशीच थरथरल्या हातानं आपल्या नवऱ्यासाठी भाकरी टाकते. स्वतःचं पोट भरेल एवढं नाही, पण नवऱ्याचं पोट भरेल एवढं तरी ताकद तिच्या मनगटात असतेच. तिला बायको म्हणायचं ते सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. बायकोशिवाय कोणी नसतं म्हणा, शेवटपर्यंत साथ द्यायचं ते. घर उघडं पडतं बायको नसलं, आहे तोपर्यंत किंमत करत जा या विषयाची. मग काय महाराज नारदी म्हणली 2 सांभाळणं होत नाही, 61 कटाळा आले म्हणली. एक उठतो, एक रडतो, एक बसतो, एक झोपतो, कटाळा आला म्हणली. ह्यांना सांभाळण्यापेक्षा मेले ना बरं. रातचं उठली, कुंडात जीव द्यायला उडी मारली, मिली नाही, जाग्यावर आली, शेंडी जाग्यावर आली. पुन्हा नारदीचे नाराज झाले, नारद म्हणले सुटलो काय. पटविण्या पाण्याच्या बाहेर आल्या, गळ्यात विना, हातात चिमण्या, नारायण नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होते. नारदराव नारदराव रावत राहिला नव्हता. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं. मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, नाही चुकलं होतं तोंडाला हाणायचं. 61 बाळात पण तेवढी बरी लय सोस रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागला बाबा. पोरांनो मी विचार करते, नारदांचं एकदा मन बदललं तर त्यांना 61 लेकरं बघावी लागली. तुमचं आता बाय कुठं कुठं गेलंय, कसं होईल तुमचं. पण काळजी करू नका, मी आहे ना, काळजीच करायची नाही. मागे जाणे पाहू नका, पुढे जाणे नाही येतो का. आता जे झालं ते खूप झालं, खूप झालं. आता थांबायचं, आता धर्म समजून घ्यायचा, आता समजून घ्यायचं. मग दशरथाचा मृत्यू तुम्ही जागेवर आले का?
तुम्ही जागेवर आले का? आपत्कालीन आणि नियतकालीन. दशरथांचा मृत्यू झाला आपत्कालीन, कारण मी दशरथ वियोगे मेला. कशामुळे? जिथे माझ्याकडे गिल्ट आहे की माझ्यामुळे माझ्या पोराला वनवास भोगावा लागलाय, हे सहन नाही झालं म्हणून दशरथ स्वतःहून जीव सोडतात. ब्रह्माला सांगतात जर माझं आयुष्य बाकी आहे तर माझ्या रामाला द्या. रामायण नीट ऐका. पुण्यवान राजा दशरथ आहे, बापाचं आयुष्य पोराला मिळतं हे रामायण आहे, आणि बापाच्या पुण्याईवर राम राजभोग भोगतो इतकी ताकद या रामायणात आहे. मग एकांतात बसल्यावर सीतेला रामाने म्हणावं काय समजू सीते तुला, आज दिसलो नसतो जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला. हा सुखाचा संसार, हा सगळा राजभोग, हे सगळं वैभव माझ्या बापाची पुण्याई आहे. माझा बाप माझ्यासाठी टाकून गेली निराशी. सीतेनं पटकन सिंहासनावरचं उठावून पायाशी येऊन बसावं. रामानं सांगावं एकांताचा काळ आहे सीते, पायाशी का बसलीस का? प्रभू, जर माझं आयुष्य, माझा संसार तुमच्यापर्यंत इथपर्यंतच होता तर मी सत्वाला धरून चालणारी सीता आहे. जनक राजाची सत्वशील कन्या आहे. जर नियतीने माझा आणि तुमचा सहवास इथपर्यंतच लिहिला होता तर एकाच शरीर, एकाच आत्मा, एकाच आयुष्य असा संसार मला तुमच्यासोबत जमणार, असा अर्धवट संसार मी करणार नाही. म्हणून स्वतःहून सत्व सांभाळण्यासाठी सीतेने राजभोग सोडला. नवरा जिवंत असताना त्याचा त्याग केला. इतकी ताकद त्या सीतेत होती, तिला सीता म्हणावं म्हणून रामायण झालं. कोण बोललं म्हणून सीताला वनवासाला पाठवलं नाही, सीता स्वतःहून वनवासाला गेली. ताकद स्त्रीमध्ये. कोणी काही बोललं म्हणून काही ऐकायचं नाही, विचार करायचा, जरा वाचायचं, जरा पुढे जायचं. 5000 वर्षापूर्वी घडलेलं सगळ्यात मोठं महायुद्ध म्हणजे महाभारत. तेव्हा विश्वात फक्त 13 ते 14 माणसं जिवंत राहिली. त्यांनी आपल्यापर्यंत धर्म पोचवून किती पोचवलं असणार. खूप बाकी आहे शिकायचं, खूप कणभर मिळालंय आपल्याला. एक पान सुद्धा भेटला नाही आपल्याला, अख्खं पुस्तक बाकी अजून. जरा विचार करायचा, हे मिळवायचा प्रयत्न करायचा, बाकी सगळं चालतंच आहे की. आणि विचारलं देवाला एवढी ताकद स्त्रीमध्ये आहे. मग तुकोबरा तुम्हाला काय वाटतं? तुकोबरे म्हणले मला एवढंच वाटतं की माझ्या पांडुरंगाची जागा फक्त आई घेऊ शकते, स्त्री घेऊ शकते. जिथे माझ्या देवाला न सांगता कळतं तिथं पृथ्वी तलावर सुद्धा कुणाला तरी न सांगता, जसं पांडुरंगाला सांगायची गरज पडत तसं एक अजून एक व्यक्तिमत्व आहे जिला सांगायची गरज पडत नाही. बाळ नेमकं पोटात दुखतं म्हणून रडतंय, झोप लागली म्हणून रडतंय, भूक लागली म्हणून रडतंय, का कुठे काही चावलंय म्हणून रडतंय, आईला सांगावं लागतं का? मग जसा तिथे पांडुरंग आहे तसं माझ्याकडे सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे. तुकोबाराय सांगतात ते व्यक्तिमत्व म्हणजे लेकराचे हित आहे माबुलीचे चित्त, आहे माबुलीचे चित्त, आहे माबुलीचे चित्त. सेवा करावी हे सामर्थ्याने आमचा धर्म सांगतो. मग आम्ही विचारलं देवा, अहो तुम्हाला जर म्हणायचं तर बाप म्हणावं, आईच का म्हणावं? तर कोवराय म्हटले आईच म्हणावं, कारण एकमेव नातं आहे जे निस्वार्थी प्रेम करते. प्रेमाच्या बदल्यात काही माग. पुंडलिकाने पुंडलिकाच्या आई बापाच्या कमरेत लाथ घातली, मायबाप दारात. बापाच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाप आईला म्हटलं रक्ताचं दूध करून याला पाजलंच केलं. याचे प्रत्येक संकट स्वतःच्या वाट्याला घेतलीस, त्याच्या प्रत्येक खोड्या पदराच्या आड घातल्यास. लहानाचं मोठं केलंस, हाडामासाचं बनवलंस, तू काळा सहन करून ह्याला जन्माला घातलंस. अगं नवसं सायस याच्या सुखासाठी, याच्या समाधानासाठी केल्या. अरे याला कधी आजारपण आलं तर तू रात्र जागायचे, अगं ओल्या जागी स्वतः झोपायचे आणि कोरड्यात जागी त्याला झोपवाय. हाच का तू? बायकोच्या प्रेमापोटी कमरेत लाथा घालून घराबाहेर काढलं ग. आई कशाला म्हणतात महाराज? आई बापाला म्हणते कशाला एवढं मनावर घेतो? आपलंच आहे. मांडीवर होता तेव्हा लाटा मारायचंच की, तेव्हा कुठं वाईट वाटून घेतलं, आता मारले म्हणून काय झालं? पुंडलिकाचा बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसतं, ते खोटं नाही. तेव्हाच्या लाटा निस्वार्थी होत्या, पण आत्ताच्या लाटा स्वार्थी आहेत. या लाटा
तसंच माझ्या आईचं मन किती मोठं, तसा पांडुरंग प्रत्येक चूक माफ करतो. माझी माया ही प्रत्येक चूक मोठीतली मोठी, तिला दिलेला त्रास सुद्धा माझी माय माफ करते. अजून काय निस्वार्थ म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी तुला आईच म्हणतात. ऐसे कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीतीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसे कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसे कळवळ्याचे तळमळ तिच्या मनात हृदय हार मन मोठे. पण मी म्हणते काय केलं तिनं, पोटी भारावा आहे त्याचे सर्वस्व हे साहेब. 9 महिने गर्भात सांभाळलं महाराज, स्वतःचं रान तोडून जन्माला घातलं. पण कलियुगात कदर जरा कमीच राहिली. शेवटी हे कलियुग आहे. इथं जनाई म्हणतात, पुण्यवंत्या पाताळेला की नेला, तरी भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. जनाई म्हणतात देवाला भांडतात, देवाला म्हणतात काय जग आहे तुझं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. आंधळे झाले देवा लोक. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. जिने जन्माला घातलं त्यांनाच लक्षात ठेवता आलं नाही, जिने वाढवलं त्या बाप ज्यांना कळला नाही. देवा तू काय करणार आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. तुकोबारांचं वर्णन आहे. पण मायबाप कळावे एवढीच विनंती आहे. बाकी आम्हाला मायबाप कळले तर आम्ही आमची काळजी करत नाही. तुका म्हणे माझे तुम्हा गोमटे ते करा माझे भार उजे तुम्हासी. मला खरं सांगा, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का, आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं? हा कळतंय की तुम्हाला? उगाच बोलवलं मला, जमतंय तुम्हाला? सोपं आहे रे. मग देवालाच जे पाहिजे ते करू द्या. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम, मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. काही नाही देवा, जो चाहे करा ले, जो चाहे करा ले काम, ओ मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे तू माझा मालक आहेस ना, मी काळजी करत नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती, विठोबाशी मागे पुढे उभा राहे, संभाळीत आली आघात. फक्त मी तुझ्यावर प्रेम करावं, बाकी काहीच नाही. आणि भगवंतावर इतकं प्रेम असावं. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढते. उद्धवाने विचारला, आई काय गोड देव काढला, तुला जमला कसा? म्हातारी म्हणली, काय सांगू उद्धवा तुला, डोळे झाकला आणि हात फिरवला की देवच उमटतो. देव जाणे कसा उमटतो, पण देवच उमटतो. एवढं प्रेम म्हणे. मग किती सुंदर काढलास का देव. पण चुकला. म्हातारी म्हणजे लय मारीन, देव चुकणार नाही. चुकला. काय चुकलं रे? एवढा सुंदर कृष्ण काढला, कृष्णाला पायच नाही काढले. उद्धव म्हणला, म्हणूनच देवाला तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे. उद्धव म्हणला, अजून काय पाहिजे? अरे प्रेमही पाहिजे ना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्ञानाला काय खाता का जर प्रेम नसेल तर? ज्ञान कमी जास्त असावा, फक्त मनात शुद्ध भाव असावा. काही लागत नाही महाराज. तुझं हृदय शुद्ध आहे ना, तिचे विचार स्पष्ट आहे, तुझ्यात ताकद आहे. जो कष्ट करायची नीतिमत्ता ठेवतोय ना, जगाचा मालक त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. फक्त मन साफ असावं, जगाचा मालक कृपा करतो. तू का म्हणे, चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे, फक्त मन स्वच्छ ठेवा. काय चुकलं रे उद्धवा? एवढा कृष्ण काढला, पाय नाही काढले. का नाही का काढले? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे, पण रांगोळ मी काढली उद्धवा. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगले उद्धवा. पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांग ना, रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओन्ली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव. तेव्हा जर तुझ्यावर प्रेम आहे, बास हे प्रेम असावं. हे कधी होतं? जेव्हा मुखात त्याचं नाम आहे. कसं घ्यायचं मी सांगते ना, दोन्ही हात वर करा. प्रेमाने उभा राहिलेले बसलेले कीर्तन ऐकल्याने सगळी माणसं ज्याला माहित आहे की हा जीव त्याच्यामुळे प्रत्येकाने हात वर करा.
राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे बोल गोपाल राधे गोविंद राधे बोल गोपाल राधे 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 खाली कोणी घ्यायला सांगितले कृष्णाच्या आधी राधेचं नाव यायचं कारण आहे राधेशिवाय कृष्ण तिथं राधेचं नाव घेतलं राधे राधे रट्ट चले आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आए बिना रह नहीं पाएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आए बिना रह नहीं पाएंगे बिहारी राधे 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 रट्ट चले राधे 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 रट्ट चले आएंगे बिहारी देवाचं नाव घेतल्यापेक्षा राधेचं नाव घेतल्यावर देव लवकर येऊ अरे वृंदावनामध्ये कृष्ण दाखवतात राधा दाखवत नाही कारण राधेकडे बघितल्यावर कोणी देवाकडे बघणारच नाही इतकी सुंदर आहे राधा हा पण राधा आणि कृष्ण वेगळे नाही बरं मोहिनी स्वरूपामध्ये जेव्हा भगवंताच्या रूपाला बघून सगळे बोलले मोहिनी स्वरूप घेतलं होतं देवाने दैत्यांकडनं अमृत घेण्यासाठी त्यांच्याकडे बघून प्रत्येक देवाला वाटलं अशी बायको पाहिजे पण एक कमी सूर्यदेव होते त्यांना वाटलं इतकी गोड सालस इतकी प्रेमळ जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल इतकी सुंदर जर मला पोरगी झाली देवालाही नवल वाटलं एवढं सुंदर स्वरूप बघून वासना निर्माण न करता वात्सल्य निर्माण करणारा सूर्यदेव काय स्वच्छ मन आहे जगाच्या मालकाने सांगितलं सूर्यदेवा ही इच्छा पूर्ण करणार मी द्वापरयुगामध्ये कृष्ण म्हणून जेव्हा देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल तेव्हा राधा म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल अख्ख्या लाखो मोहिन्या ज्याच्या प्रेमात पडतात तो कृष्ण तिच्या प्रेमात असेल इतकं सुंदर आणि देखणं स्वरूप त्या राधेचं असेल तो भगवंत म्हणून राधा देवापेक्षा गोड आहे खूप ताकद आहे ग बाय तुमच्यात कौतुक आहे मला माझ्या आईचं माझी माय म्हणून मी तो बाय आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात येऊ कांगोळ होईल डोकं आहे ना तिला माझी म्हातारी लुगडं फाटलं फेकीत नाही गोधडी शिवती माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं म्हणलं म्हातारे कधी गेल्या नसत्या 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले काही इज्जत करता का ती म्हणली याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी एवढे पैसे खर्च करायची गरजच काय मॅनेजमेंट ग कौतुक आहे माझं आणि त्याच्यामुळे सगळं सामर्थ्याने उभं आहे म्हणून तुकोबाराची तर जाण ठेवतात की आईमुळे सगळं स्त्रीमुळे सगळं आहे तिथं देवा मी फक्त तुझी सेवा करावी माझं सगळं बाहेर तू सांभाळतोय माझ्या मुखात फक्त तुझं नाव आहे बाकी तू सगळं कर अगदी विश्वासाने मी तुझ्यावर सगळं लोटतो आणि मुखात तुझं नाव विठो पाय हाकेच्या अंतरावर तुळजापूर हाकेच्या अंतरावर पंढरपूर हाकेच्या अंतरावर अक्कलकोट काय भाग्यवान माणसं आहे आपण असे मधोमध राहतो लगी डोक्याला पाप की लगी मायत्याला माय आहे की नाही कसलं भारी नशीब आहे आपलं पण आपलं कसं झालंय आपलीच आपल्याला किंमत कळली आपलं कसं झालंय एका पोलिसाला चोरानं धरलं आता कलियुग आहे पोलिसाला चोरच धरतो पोलिसाला चोरानं धरलं आणि हा चोरानं मारून नये म्हणून पटकन अंगावरचं सोनं खिशातले पैसे चोराजवळ दिले आणि पळत गेला बायको म्हणली काय झालं एवढे घाबरायला म्हणलं चोरानं धरलं ती म्हणली पोलीस आहे ना तू लाज वाटते का सांगायला आणि माझ्या बापानं पोलिसाला दिलं काय सांगू मी जगाला लोक शेड घालतील तोंडात आणि तुझ्याकडे बंदूक होती काय केली म्हणलं मी लपून ठेवणे तर चोरानं ती बी नेली असती तिला पोय होती वय तुलाच तुझी किंमत कळली नाही जगाला काय कळणार आपल्या मातेची किंमत आपल्याला कळली पाहिजे आपली किंमत आपल्याला कळली पाहिजे मोठेपणा कळला पाहिजे आपल्या मातेचा पण आई बाबाच्या कृपेने चालू असलेला हा हिरकणी महोत्सव जिथं प्रत्येक बाईचं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीचं सामर्थ्य खूप ताकद आहे संस्कृतीमध्ये वगैरे
ही सगळी ताकद एका स्त्रीमध्ये आहे. आणि या विश्वाची उत्पत्ती स्त्रीपासून आहे आणि विश्वाचा विनाश करायची ताकद सुद्धा फक्त स्त्रीमध्येच आहे. बाकी कोणीच करू शकत नाही ही ताकद. ब्रह्म विष्णू महेश तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाही. या सगळ्या तिघांनी मिळून एक अवतार निर्माण केला, ती म्हणजे आई भवानी आहे. आणि सांगावं, आई आम्हाला जमलं नाही पण आमचा विश्वास आहे तुमच्याशिवाय आम्हाला कोणी तारू शकत नाही. जगाचा निर्माण करता, जगाचा तारणहारता आणि जगाचा विनाश करता जिच्या चरणावर मस्तक ठेवतो ती एक स्त्री आहे, ती एक आदिशक्ती आहे, ती आई भवानी आहे. त्याची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. पण मला कौतुक आहे, मी मुलगी आहे पण याच स्त्री प्रदर्शनासाठी हा थाटलेला हिरकणी महोत्सव. आमच्या अर्चनाताई पाटील बेंबळीमध्ये सप्त्यामध्ये कीर्तन सभा होते आणि तेव्हा उपस्थित होत्या आणि पूर्ण कीर्तन त्यांनी ऐकलं आणि मग नंतर सेवेचा योग आला. पण मला कौतुक वाटतं तुमचं. कौतुक म्हणजे कौतुक म्हणून वाटतं की स्त्री तेव्हाच मोठी होऊ शकते शिवाय दुसरी स्त्री तिला हाताला धरून उभा करते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक स्त्रीविषयी हेवा न वाटू देता तिच्याविषयी कौतुक वाटतं. जिथे मला कळलं पाहिजे की मी उभा आहे तर माझ्यासारख्या 4 मुली सुद्धा उभा राहिल्या पाहिजे. ती करतीये याचं कौतुक वाटलं पाहिजे. हेवा नाही, कॉम्प्लेक्स नाही, जेलसी नाही. आणि आपल्याला फक्त आपणच हरवू शकतो हे लक्षात ठेवा. बाईला फक्त बाईच खेचू शकते हे लक्षात ठेवा. आणि बाईला फक्त बाईच मोठी करू शकते हे लक्षात ठेवा. म्हणून सामर्थ्याने पटकेच्या पाठीशी हा गोड सोहळा मी मनापासून आभार मानतो तुमचं. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे आभार नाही मानत, पण तुम्ही या सोहळ्यामध्ये कीर्तन ठेवलं आणि एका स्त्रीचं ठेवलं म्हणून तुमचे आभार मानतो. कीर्तन ही परंपरा फार मोठी आहे. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक कीर्तनकाराच्या शेजारी या जगाला न्याय देण्यासाठी उभा असतो. तर कीर्तनाचं व्यासपीठ. कीर्तन चांग कीर्तन चांग हा कीर्तन सोहळा. लहान लहान लेकरं तुकोबरे म्हणले वयाच्या 22व्या वर्षी मला परवड होतं का काय व्यासपीठ आहे महाराज. त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. आज एवढ्या वयात जर यांना परमार्थ कळत असं तरी ज्ञानोबा तुकोबऱ्याची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही महाराज की या वयात हे लेकरं भजन करतात. हे लेकरं जाऊन पुढे पैसा कमवतील नाही कमवतील गॅरंटी नाही, बंगला बांधतील नाही बांधतील गॅरंटी नाही, पण जिथं असतील मायबाप घरात आणि धर्म खांद्यावर असेल हा विश्वास व्यासपीठावर देतो. तुमची बंगला बांधणार लिहून देते, तुमची बंगला बांधणार लिहून देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार का नाही गॅरंटी नाही महाराज. बंगला बांधणाऱ्यापेक्षा सांभाळण्याला जास्त महत्वाचं आहे. आणि त्यातली मंडळी विनेकरी उत्कृष्ट सृष्टीदादांचे मनस्वी आभार. आमचं गोड पखावत वादक आमचे मोठे बंधू प्रमोद दादा अगदी एवढ्याच सामर्थ्याने जगाच्या मालकाला नाचवायची ताकद ज्या वाद्यामध्ये त्याची कला जगाच्या मालकाने तुम्हाला अभग केली. तुमच्या चरणावर प्रणाम. ही साधना तुम्हाला आयुष्यात फार मोठं करणार. गोड गायनाचार्य सगळ्यांच्या चरणावर प्रणाम. अगदी गोड आवाज महाराज. धाराशिव जिल्ह्याचं वैभव असणारी सर्व गुणवंत मंडळी माझे वडील त्यांच्यामुळे मी इथं उभा आहे. तुम्ही सगळे बसलेले उभा राहिलेले एवढ्या थोडीचं बसला तुमच्या चरणावर प्रणाम आहे महाराज. काय अगदी गोड है। जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं। कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं। जो तुमचे तुमच्या चरणावर प्रणाम करून सोडते आणि सगळ्यांना ज्ञानेश्वरा